हॅलो. हॅलो. ग्रामसेवक मॅडम बोलताय का? हो, बोला ना. अहो मॅडम, काय तुमचं गावाकडं राव लक्षच नाही बघा इकडं. कुणाचं? तुमचं लक्ष नाही गावाकडं. कुठल्या गावाकडे? कुठल्या गावाकडे तुम्ही सेवकची ड्युटी कुठल्या गावात करताय? हो, करते, पण तुम्ही बोलताय कोण? अहो मी कोण का बोलना, हा. गावातला एक नागरिक बोलतोय, सुजल नागरिक. बर, बोला ना. काय म्हणताय? काय अडचण आली तुम्हाला? काय तुम्ही गावाचा काय विकास केलाय सांगा बरं. काय विकास पाहिजे होता? कुठे कमतरता पडली तुम्हाला? काय प्रॉब्लेम झालाय ते सांगा. अहो गावातल्या समध्या गटारी तुंबलेत्या, तुम्ही गटारी साफ करत नाही. गटारीत कुठल्या प्रकारचं मच्छर वगैरे गुंफणी म्हणून त्यात औषध टाकलेलं नाही. हातपंपात कुठल्या प्रकारचं तुम्ही औषध टाकलेलं नाही. काय तुम्ही म्हणजे गावात कुठं झाडून वगैरे नाही, जिथं तिथं मस्त कचरा वगैरे पडलेला आहे. म्हणजे तुम्ही गावाची काय काय तुम्ही गावाचा विकास काय केलाय सांगता का मला? मला एक कळत नाहीये, कुठली गटार तुंबलेले आहेत ते सांगा. कुठे कचरा पडलाय ते एक काम करा तुम्ही. त्याचे फोटो काढा, व्हिडिओ करा आणि मला व्हॉट्सअपला टाका. व्हॉट्सअपला टाकून काय तुम्ही आता नोकरी ऑनलाईन करणार आहो का? तुम्ही गावात या, तुम्हाला डायरेक्ट दाखवितो इथं दर चौकात काय झालंय आठवड्याला काय नाही. दर आठवड्याला साफसफाई हे पूर्ण गावाची असते आणि महिन्यातून एकदा गटार साफ असतं आणि तुम्ही कसं म्हणता गटार तुंबलेला आहे, कुठला आहे ते फोटो टाका, मी लगेच तिथे येते. कसं कसं फुटू टाकायचं? फुटू काय ऑनलाईन तुम्ही काम करणार आहो का समज? ऑनलाईन कशाला? दर आठवड्याला साफसफाई गावची असते. महिन्यातून एकदा गटार सफाई करतो आणि तुम्ही कसं म्हणता नाही नाही, तुम्ही विकास काय केला? गावाकडे काय विकास करायला पाहिजे होतं? काय ही समजा कचरा बिचरा समज कुठं काय नाही तिथं गावाचं समज बसताना बिघडलेलं आहे आणि तुम्ही नेमकं करा लागलाव काय अधिकारी? आता एवढे प्रॉब्लेम चालले सगळे गावचे, इकडचे तिकडचे. दर आठवड्याला जे कार्यकर्ते आम्ही नेमलेले असतात साफसफाईसाठी, आता हा, त्यांना आम्ही बघतो, विचारतो बा तुम्ही आठवड्याला करताय की नाही. तुम्ही डायरेक्ट आम्हाला कसं काय बोलू शकता? डायरेक्ट कसं काय बोलू शकता म्हणजे? अहो हा. मच्छर वगैरे इथं घरात बसू देणं झालंय. तुमचं काम आहे मग का नाही? मच्छर, गटर जरी साफ केलं ना तर मच्छर हे होतातच. मग मग तुम्ही तुमचं कॉईल लावायची घरामध्ये. अहो ते तुमचं काम आहे, मच्छरची फवारणी वगैरे करायची गावात. तुम्ही दरवाजे बंद करून झोपत जावा ना. मच्छर जर चावते तुम्ही कॉईल लावा, दरवाजे बंद करून घ्या. तुम्ही उघडे कशाला ठेवताय? मग मच्छर चावणार नाहीयेत. अहो तुम्ही जास्त कशाला बोलायला लागलाय? दरवाजा लावून झोपा म्हणजे काय आम्ही काय उघडं ठेवून झोपताव का? मग तुम्हाला मच्छर चावतात कसे? मग कसे तुम्ही कॉईल चावतात? लावा ना. एवढं तुम्ही जावा एखाद्या शहरामध्ये जाऊन बघा, तिथं इतकी घाण असती. लोक सगळ्यांच्या घरात कॉईल लावतात आणि तुम्ही म्हणताय मच्छर चावतात. कुठल्या खेडेगावात आपलं एवढं खेडेगाव आहे, एवढं सुशिक्षित आहे, इतकं छान आहे आणि तुम्ही सरळ टीका करायला लागले आमच्यावरती. नेमका तुमचा मुद्दा काय ते सांगा ना तुम्ही. मुद्दा काय म्हणजे मला आता तुम्ही एक नोटीस पाठवली आहे मागटल्या महिन्यात की बाबा तुमची 1 वर्षाची घरपट्टी 5,000 रुपये आलेली आहे. मग सरळ सरळ तुम्ही हाच मुद्दा पहिला मांडायचा ना. हाच विकास काय केला, हे काय केलं, गटार साफ नाही, घाणच आहे, मच्छर चावतात, हे कुठलं भाषा? तुमचा मेन काय प्रॉब्लेम आहे ना तेच बोलायचं ना. फालतूगिरी काय लावलंय आमच्या इथं? तुम्ही इज्जत घालवता का काय गावामध्ये? काय मी फालतू काय का? म्हणजे असं तुम्हाला जाब विचारला म्हणजे जाब विचारणारा माणूस जा. फालतू का असतंय का? तुमचा तुमचा प्रॉब्लेम काय होता की तुम्हाला घरपट्टी आलेली आहे एवढी, हाच मुद्दा तुम्ही बोलायचा ना. मग मला आता हीच सांगा तुम्ही मुद्दा, तुम्ही वर्षाची मला 5,000 रुपये घरपट्टी दिली कुठल्या आधारावर आणि कशी दिली? हे बघा, एकतर पूर्वी घर तुमचं कुडाचं होतं. तेव्हा हा. तुम्हाला 200, 300, 500 काहीतरी घरपट्टी येत असायची. पण आता हल्ली तुम्ही बांधकाम केलेलं आहे, 1,000, 1,500 स्क्वेअर फूट मध्ये तुम्ही बंगला बांधलेला आहे. त्याची ते सगळं मिळून ते घरपट्टी काढलेली असते. मला समज माहित आहे मॅडम, हा. ग्रामपंचायतीचं कलम 140 माहित आहे, 124 माहित आहे, 61 काय आहे समज मला माहित आहे. ती कायद्याचं तुम्ही मला शिकवू नका काय. हे बघा, तुम्ही आता कायद्याचं गोष्ट बोलायला लागलाय ना, तर एक काम करा, या इथं तुम्ही काम करा आमच्या जागेवरती आणि आम्ही घरात जाऊन बसतो. ती तसलं सांगू नका. हा. शेण मग काम करा आणि कसं? ते काम करा. आम्ही काम केल्यावर तुम्ही काय करता? गोट्या खेळणार आहो का? आम्ही आमच्या घरात निवांत बसतो ना. आम्ही जातो दुसऱ्यांच्या शेतामध्ये भांगलायला. मला एवढं सांगा, जास्त तुम्ही तिपट बोलू नका. मला वर्षाची 5,000 रुपये घरपट्टी आली कशी?
आली कशी, तुम्हाला जी घरपट्टी आलेली आहे ना, तुम्ही या इथं घेऊन ऑफिस मध्ये या, ग्रामपंचायत मध्ये या इथं, तुम्हाला सगळ्या तिथल्या खाना खुणा सगळ्या सांगतो. कशी आली, कशामुळे आली. मग एवढा मोठा बंगला बांधायचाच नव्हता ना. ते बंगला बांध प्रत्येक रूम वरती ते डिफेंड केलेलं असतं ते घरफाळा. अहो बंगला बांधला म्हणजे काय, आम्ही काय ग्रामपंचायतीच्या जागेवरती बंगला बांधला का? आमच्या स्वतःची मालकी हक्काची जागा आहे ना. हो, तुमच्या मालकी हक्काची जागा आहे, आम्ही म्हणत नाही आमची आहे. हा मग. तुम्ही या, ते कागदपत्र इकडं कुठले आले ना, ते घरफाळा ते पेपर घेऊन या इकडं, बघूया आपण. तुम्हाला सांगतो सगळं समजावून. मी आता ग्रामपंचायतीला येत नसतो, मी जातो पंचायत समितीमध्ये बीडीओला जाऊन डायरेक्ट बोलतो. कशी काय काय बोलणार एवढी आहे? मला घरपट्टी ह्या बाईनं लावली ही मी करतो की आम्ही त्याची मनाने लावत शहानिशा. नाहीये, आम्ही मनाने लावत नाहीये. मनानं मला हा? लावत नाही, मला पूर्वी वर्षाला 3,000 रुपये फक्त घरपट्टी येत होते, आता अहो, पाच तेव्हा हजार कशी तुमचं आली? घर पत्र्याचं होतं, तेव्हा तुमचं घर पत्र्याचं होतं, आता तुम्ही बंगला बांधलाय बंगला. मग बंगला बांधला म्हणजे काय, असं काय ती तुमच्या ग्रामपंचायतीचं काय लय कर वाढला का? मग आमच्या जागेवरती आम्ही बंगला बांधला, आमचं पैसे खर्च झालं, समजा आमचं टोटल झालंय, मग तुम्ही कर एवढा जास्त लावताय का? मग तुम्ही बांधण्यापूर्वी तुम्ही माहिती घेतली नाही का ग्रामपंचायत मध्ये जाऊन, की आम्हाला अहो घरपट्टी पुढे एवढी येईल का? ग्रामपंचायत मध्ये जायची काय गरज आहे? मला माहित नाही ते का मग कलम समधी 124 चा मी संपूर्ण अभ्यास केलाय, म्हणून तुम्हाला मग फोन केलाय तुम्हाला मी. माहित आहे, तुम्हाला माहित आहे तर तुम्ही या ना इकडे, तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो. तुम्ही अर्धवट माहिती घेतली असेल युट्यूब वर ना, या तुम्हाला इथं माहिती सांगतो तुम्हाला. कशाची माहिती सांगणार आहो तुम्ही? जास्त बोलू नका, तुम्ही काय या इथं. काय करताव जास्त बोलल्यावर मुद तुम्ही? हा करताव काय? काही करायची गरज नाहीये तुम्हाला. जे तुमच्या डोक्यात जे भुस्सा भरलेला आहे ना, घरपाळा एवढा का आलाय, ते तुम्हाला नीट समजून सांगतो, मग तुमच्या डोक्यात येईल. या तुम्ही इकडे. माझ्या ऑलरेडी डोक्यात आलेला आहे, तुम्ही जास्त बोलू नका. तुम्हाला नेमकं जी मला घरफाळा, तुम्हाला जो घरफाळा आलेला आहे ना, ते नियमाने तुम्हाला तो तेवढा भरावाच लागणार. त्याच्यात काही कमी होणार नाहीये. तुम्हाला कुठे जायचंय, काय करायचं ते तुम्ही बिनधास्त करा. अहो जास्त कायद्यानं अहो कायद्यानं मी कमी करून दाखवतो, तुम्ही मला कशाला करा शिकवा तुम्ही. लागलाव? तुम्ही बिनधास्त करा, काही प्रॉब्लेम नाही. जर कायद्याने जर कमी होत असेल ना, तर तुमच्यासाठी चांगलीच गोष्ट आहे आणि आमच्यासाठी पण चांगली गोष्ट आहे. अहो कलम 124 मध्ये कशाची तरतूद आहे तुम्हाला माहित आहे का? जर एखाद्या घरपट्टी भरणाऱ्यानं 1 वर्षाच्या आत जर घरपट्टी भरली, तर घरपट्टीतली 5% रक्कम ही कमी केली जाते. मग जावा ना, तुम्ही म्हणताय ना कायद्याने मी कमी करून घेतो, तर घ्या ना बिनधास्त करून तुम्ही. तुम्हाला इथं कमी सकाळ करा सकाळ मी तुम्ही इथं आले, तुमचं भाषण ऐकायला आले का? मला इतर दुसरी पण कामं असतात ना. तुम्ही कमी करायला पाहिजे. 5,000 घरपट्टी आल्या ना, त्यातली 5% घरपट्टी कमी केली पाहिजे तुम्ही. नाही होत. ऑलरेडी तुमच्या गेल्या 2 वर्षापूर्वी तुम्ही घरपट्टी भरलेली नव्हती. मग काय त्याचं व्याज वगैरे लावलंय का तुम्ही? 2 वर्ष भरलं नाही तर? तुम्ही या इथे, या इथे. मग इथे आल्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी, तुमचं जे मागचे थक बाकी आहे ते आहे ना, ते तुम्हाला सगळं तुम्ही एकदा चेक करा. तुम्ही कुठल्या वर्षी घरफाळा भरलेला आहे ते. अहो मॅडम मला सांगा, सर्वसाधारण माणसानं जगाचं कसं हा लय मोठा प्रश्न पडलाय माझ्या डोक्याला. जगायचं कसं म्हणजे? म्हणजे तुम्हाला 5,000 घरपट्टी आलेला आहे वर्षाला, तर ते तुम्ही नाही भरली तर तुम्ही जगणार का? अहो आणि ते मॅडम भरली, तेवढी तुम्ही भरली तर तुम्ही जगू शकत नाहीये का? मी एक शेतकरी माणूस आहे, मला सांगा, शेतातलं उत्पादन आलं तर ग्रामपंचायतीचा कर भरा, जीएसटी भरा, लाईट बिल भरा. ह्या सगळ्या गोष्टी जे तुम्ही बोलताय ना, त्या सगळ्या गोष्टी माझ्या हातात नाहीये साहेब. अहो मग यावरती त्या सर्वसाधारण मोदीच्या हातात आहे. तुम्ही जे बोलायला लागला ना, हे सगळ्या गोष्टी माझ्या हातात नाहीयेत. मी मनाची कारभार नाहीये की ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकट्यालाच लागू करणार आहे. इतर सगळ्या भारतात लोक आहेत ना, त्यांच्यावरती ह्या सगळ्या गोष्टी लागू आहेत. तुमच्या घरात कोण शेतकरी नाही का? तुम्ही शेतकऱ्याच्या अहो, घरचे आम्ही नाहीत स्वतः का? शेतकरी आहेतच ना. आम्ही स्वतः शेतकरी आहे. अहो मग आम्हाला मला सांगा कळतंय ना, ना. मला सांगा, शेतकरी माणसानं जगाचं कसं? 900 रुपयाला डीएपी भेटणारा आज 1700 रुपयाला भेटायला लागलाय, इतकी जीएसटी वाढलेली आहे. म्हणजे करायचं तर काय साधारण माणसानं सांगा ना मला. तर एक काम करा तुम्ही. तुम्ही फक्त तुमच्या घरपट्टीचा प्रॉब्लेम आहे ना, तेवढा आपण सॉल्व्ह करूया. तुम्ही इथं ग्रामपंचायत मध्ये या आणि मला इतर सगळी कामं आहेत. मी आता जस्ट आले, तुमचा फोन आलाय. तुम्ही डायरेक्ट विकास काय केलाय ह्या गोष्टी बोललात. परत तुमचा प्रॉब्लेम होता घरपट्टी भरायचे. हं? तर सांगा ना त्या मग मला, मुद्द्यावरती सांगा ना, आपण, सांगा तुम्ही नाही नाही, काय. तुम्ही या इथं. इथं या फोनवरती आपण नको बोलायला. तुम्ही या इथे. इथं समोरासमोर दुसरे बी सगळे सर लोक आहेत, त्यांच्या समोर आपण बोलूया.
मला सांगा मॅडम, आपल्या गावात कमीत कमी 300-400 घर आहेत. 300-400 घराची वर्षाला 5,000 पट्टी म्हणलं तर कमीत नाही, वर कमी सगळ्यांना टोटल सगळ्यांना 5,000 येत नाही, कुणाला 500 पण येते, कुणाला 1,000 पण येते. ते कमीत कमी घरावरती डिपेंड असतं. कशा घरावरती डिपेंड असतंय हो? अहो तुम्ही या ना इकडे, कशाला डोक्याची दही करायला लागलाय माझ्या? कशाचं दही केलंय? सरळ बोललो म्हणून, खरं सरळ बोललो काय म्हणून हे, तुला सरळ राग काय? आलाय तुम्ही का? या ना इकडे. तुमच्या कशामुळे एकटीलाच असं? आलेलं आहे का? अख्ख्या गावाचं तुम्हाला घरपट्टी आलेलं नाहीये. तुमच्या माझी घरावरती घर डिपेंड असतं, सांगितलं ना ते. माझी घरपट्टी कमी केली पाहिजे बघा मॅडम, सांगा लागलोय तुम्हाला. ते होत नाहीये. तुम्हाला कायद्याने करायचंय ना, बोललाय ना तुम्ही तिकडे, तुम्ही कायद्याने बाहेर करा. तुम्ही ग्रामपंचायत मध्ये पण येऊ नका. मी जातो की, मला कुठं जायचं आहे तिथं, जातो डायरेक्ट BDO कडे ती नोटीस हो ठीक घेऊन. आहे, हा ठीक आहे, जावा बिंदा जावा. आणि ठेवा, परत फोन सुद्धा करू नका मग आता मला. कशामुळं करायचं नाही? नाही गावचा करायचा गावचा तुम्ही सेवक आहो. आहे. मग तुम्हाला मी काय सांगते, तुम्हाला माणुसकीच्या नात्याने सांगते ना, कशामुळं तुम्ही फोन ऑफिस करायचा मध्ये नाही? या. मला तुम्ही तिप्पट बोलायचं नाही. तुम्ही, मी तिप्पट तुम्हाला बोलत नाहीये, तुम्हाला तुम्हाला इथं या कशामुळं म्हणतोय. तुम्ही घरपट्टी तुमची जास्त आले ना, या इथं तुमची 2 वर्षाची पण घरपट्टी राहिलेली आहे, पहिली घर बांधायच्या अगोदर. 1 मिनिट, तुम्ही काय म्हणताय नीट तोंड सांभाळून बोला बरं का मॅडम. तुम्ही म्हणताय मी तोंड सांभाळून बोलते, तुम्हाला वाईट वगैरे काही शब्द टाकलेला नाहीये. तुम्ही काय म्हणताय फोन वगैरे काय करायचा नाही, का मग करायचा नाही? कशाला वरनं तुम्ही गावचा दहावेळेस तुम्ही सेवक म्हणता आहे. मला कायद्याने मी करीन, कायद्या मग जावा ना, कायद्याने करायचं तर मला फोन कशाला केलाय? तुम्ही जर गावचा तुम्हाला सेवक आहे. जर तुम्हाला बोलायचंच आहे ना, तुम्ही डायरेक्ट ते घरफाळा इथं घेऊन या ना, इथं ऑफिसला. फोनवर काय बोलताय तुम्ही? तुम्ही गावचा सेवक आहे. सर्वसाधारण माणसाचा फोन ही उचललाच पाहिजे. तुम्ही गावातल्या तुमचा फोन आल्याबरोबर एका रिंगात उचललाय. मग उचललाय काय का नाही? का नेमकं? कट केलाय परत उचललाय, असं झालंय का नाही? नाही, का रिंगात उचललंय. मान्य करतो आम्ही गावाचे सेवक आहेत. नाही नाही, हं? ठेवा तुम्ही फोन, ठेवा, बघतो माझी मी. मला काय करायचंय करतो मी, BDO करा कडे जातो. करा ठेवा. बिन